नमस्कार यूट्यूब फॅमिली, इराज वर्ल्डमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज नॉनव्हेज खवय्यांसाठी घेऊन येत आहे तवा पापलेट फ्राय. तर चला बघूया. यासाठी आपण 5 ते 6 पापलेट घेतले आहेत. स्वच्छ धुवून आणि साफ करून त्याला छान कटिंग करून घेतली आहे. असे कट्स करून घ्यायचे जेणेकरून मसाला खूप छान आतमध्ये मुरतो आणि टेस्टही खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2 चमचे तांदळाचं पीठ, 4 चमचे रवा, अर्ध लिंबू, चिंचेचा कोळ आणि मसाले. यामध्ये लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, हळद, मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर आणि आलं लसूण मिरची पेस्ट. आता कट केलेले पापलेट घेऊया आणि त्यावर आपण चिंचेचा कोळ घेणार आहोत. चिंच गरम पाण्यामध्ये बुडवून त्याचा कोळ तयार करायचा आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला चिंचेचा कोळ आणि लिंबू पापलेटला लावून घ्यायचा आहे आणि 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. पापलेट छान मॅरिनेट झाल्यानंतर एका डिशमध्ये आपण तयार केलेलं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ. यामध्ये अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळी, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 2 मिरच्या टाकून घेतल्या आहेत. आणि यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. हळद, काश्मीरी मिरची पावडर, मसाला, गरम मसाला आणि मीठ. मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आलं लसणाची पेस्ट आणि मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आहेत. तयार झालेला मसाला पापलेटला लावून घ्यायचा. छान प्रकारे सगळीकडे मसाला पसरवून आणि ज्या कट्स केल्या आहेत त्यामध्ये सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे. त्यामुळे मसाला पूर्ण पापलेटमध्ये मुरतो आणि टेस्ट तिला खूप छान लागतं. अशा प्रकारे सगळ्या पापलेटला मसाला लावून आपण पापलेट रेडी करून घेतले आहेत. पापलेटला मसाला लावून झाल्यानंतर यामध्ये आता आपण कोटिंग तयार करणार आहोत. यामध्ये बारीक रवा, तांदळाचं पीठ आणि बारीक रवा मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि हे एकजीव करून घेणार आहोत. सगळे जिन्नस एकत्र करून तयार झाली आहे आपली कोटिंग. तवा घेऊन तवा छान गरम करून यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण पाकळी. ही लसूण पाकळी सोलून घ्यायची नाहीये, सालासकट ठेचून घ्यायची आहे आणि तेलावर टाकायचे. त्यामुळे छान चव येते आणि ते छान फ्राय करायचे. आता आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये पापलेट ठेवून त्याला छान कोट करून घेऊया. सगळीकडे बारीक रवा छान लागला पाहिजे आणि छान कोट झाल्यानंतर याला तेलावर फ्राय करायचं. अशाच प्रकारे सगळ्या पापलेटला कोटिंग करून छान फ्राय करून घ्यायचे.
हे पापलेट दोन्ही साईडनी छान कुरकुरीत असे फ्राय झाले आहेत. ते आता आपण काढून घेऊया आणि सर्व करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी व ब्लॉगसाठी इराज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.